मी श्रेया झोल्समधून म्हणजेच फूड फन्स अँड ट्रॅव्हल्स. तर आज माझी मम्मी बनवणार आहे कुल्फी आणि ती आहे मावा कुल्फी. जर तुम्हाला बघायचं असेल मम्मी कसं बनवते आहे कुल्फी तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर आपण स्टार्ट करूया कुल्फीची रेसिपी. इथे मी अमूल दादाचं दूध घेतलेलं आहे, जे डीमार्टवरून आणलं आहे मी, आणि कस्टर्ड पावडर घेतली आहे, ते पण व्हॅनिला फ्लेवरची घ्यायची आहे आपल्याला. चला तर रेसिपीसाठी मी 250 ml टोटल 250 ml आपल्याला दूध घ्यायचं आहे. 200 mlचं वेगळं 50 mlच्या कपमध्ये वेगळं घ्यायचं आहे. 2 टीस्पून इतकं कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे आणि 3 टेबलस्पून इतकं साखर घ्यायची आपल्याला, आणि मावा पण लागणार आहे 25 ग्रॅम इतका. सो हे सगळं मेन इन्ग्रेडियंट्स आहेत आपले. कुल्फी खूपच छान, खूपच भारी लागते. नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. ते एका छोट्या टोपामध्ये मी हे 200 ml दूध घेतलेलं आहे. हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. एक बॉईल आणून द्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि एका छोट्या वाटीमध्ये मी 50 mlचं दूध वेगळं घेतलं ते घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला कस्टर्ड पावडर ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं एकजीव करून घ्यायचं, सगळं छान असं व्यवस्थित असं सगळं छान मिक्स झाल्यानंतर आपण जे 200 ml दूध घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून आपली साखर टाकायचं आहे आणि एक बॉईल आणायचं आहे दुधाला. दूध उकळल्यानंतर त्या 50 ml दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकले, नंतर त्याच्यानंतर ती ॲड करायची आहे. आणि मी थोड्याशा दुधामध्ये मी मावा आणलेला 25 ग्रॅम, तो स्मॅश करून मिक्स करून ठेवलेला आहे साईडला. तोही आपल्याला नंतर ॲड करायचा आहे. आता दूध ठेवते मी इंडक्शनमध्ये गरम करायला, हाय फ्लेमवरच ठेवणार आहे. तर दूध आपलं गरम झालं किंवा बाकीची प्रोसेस करायची आपल्याला. तुम्ही पाहू शकता आता आपलं दूध गरम झालेलं आहे. गॅस मी इंडक्शन स्लो करते. त्यामध्ये आता कस्टर्ड पावडर आपण जे दुधात मिक्स केलं ते आपल्याला ॲड करायचं आहे. ते ॲड करून घ्यायचं आहे आणि छान परत एक मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या थोड्याशा दुधामध्ये मावा मी स्मॅश करून असं मिक्स करून ठेवला होता, तोही आपल्याला दुधामध्ये ॲड करायचा आहे. सो आता तुम्ही बघा मी मावा पण ॲड करते आहे आणि ते 4 ते 5 मिनटं स्लो गॅसवरती आपल्याला हे एक बॉईल आणायचं आहे. उकळून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनटं. आता हे बॅटर तुम्हाला पातळ दिसते, पण जेव्हा हे थंडगार होणार तेव्हा मात्र हे जाड झालेलं असणार आहे. तर मिक्स करून 4 ते 5 मिनटं मी हे उकळून घेणार आहे. उकळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तो उकळून झालेला आहे आणि हे मी फ्रीजरला ठेवणार, रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. आणि ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी मी नॉर्मल फ्रीजमध्ये काढून ठेवणार आहे. हे तुम्ही 15 दिवस फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता. तुम्हाला हवा तेव्हा कुल्फी तुम्ही बनवू शकता. आता मी फ्रीजरला एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवणार आहे. तर एअरटाईट कंटेनरमध्ये काढून मी बाहेर नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तुमच्याकडे बीटर असेल तर बीटरने पण बीट करू शकता, नाही तुम्ही हाताने सुद्धा हे बीट मिक्स फेटू शकता. पाहू शकता आपल्याच्यामध्ये मी थोडंसं वेलची टाकलेलं आहे आणि 10 ते 12 केसरच्या काळ्या ॲड केलेल्या आहेत. केसरच्या काळ्या मग थोड्याशा दुधामध्ये भिजत टाकल्या होत्या, ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पुन्हा छान एकजीव करून घेणार. म्हणजे बीटर होतं म्हणून बीटरमध्ये टाकलं. कंपल्सरी नाही बीटर पाहिजे, तसं बीटर नसेल तरी चालणार आहे. आता हा आपला कुल्फीचा बेस तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये टोटल तुमचे 8 कुल्फी होतात. हे मी डीमार्टमधनं मोल्ड आणलेला, त्याच्यामध्ये आपल्याला आता हे कुल्फीचं बॅटर आहे ते ॲड करायचं आहे थोडंसं. जर तुम्ही हे 15 दिवस हे फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही काढू शकता. याचे डबल मेजरमेंट हवं तर डबल मेजरमेंट करू शकता. आता सगळं मी हे भरून घेते आहे. मी सर्व छान असे भरून घेतलेले आहे. फक्त एकामध्ये थोडंसं कमी पडलेलं आहे. आता हे फ्रीजरला जाणार आहे आपलं सेट व्हायला. जास्त वेळा 4 ते 5 तासामध्ये आपली कुल्फी रेडी होते. ते डीप फ्रीजरला ठेवायचं आहे. मी आता फ्रीजरला सेट करून तुम्हाला दाखवते आपली कुल्फी कशी झाली आहे. आणि तुमची जी लाडकी यूट्यूबर श्रेया, तर आपण बघूया फीडबॅक की तिला आपली कुल्फी आवडते की नाही. ती तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आता मे महिन्यात सुट्टी पडणार आहे तर मुलांसाठी नक्की बनवा. आता कुल्फी काढताना मी साधं बाऊलमध्ये पाणी घेतलेलं, नॉर्मल पाणी, ज्याने जास्त मेहनत न करता कुल्फी निघते व्यवस्थित असं. तुम्हाला दाखवते मी कुल्फी काढून. तुम्ही पाहू शकता आपली कुल्फी
छान व्यवस्थित अशी निघालेली. आणि मी मुद्दाम आयसिंग त्याच्यामध्ये मी आईस क्यूब घेतलेले आहे त्याच्यावरती ठेवत आहे. जस्ट असंच जर डेकोरेशनसाठी केलेलं आहे. असं नॉर्मल पण तुम्ही घेऊ शकता आणि पटकन खाऊ शकता. सेम बाहेरसारखी टेस्ट लागते, हेल्दी आहे. काही घरी झटपट आणि सोप्या पद्धत तुम्ही नक्की यावे हे म्हणत नक्की ट्राय करा. आपल्या मुलांना नक्की खायला द्या. चला त्या भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. घे कुल्फी घे. सेम मलाई कुल्फी बाहेरची टेस्ट सेम तशीच आहे. हां परफेक्ट शेप आलं आहे. असे कंटेनर जिमार्टमध्ये सोप्या ह्याच्याने भेटतात. वरच्या फ्लोअरवर भेटतात हे भांड्यांचे सामान. तर हे आणा नक्की आणि ही कुल्फी नक्की ट्राय करा. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी परत येईल तुमच्यासाठी नवीन रेसिपी. चलो.